तर साहेबांनी जेव्हा निर्णय घेतला तो त्यांच्यापर्यंतच मर्यादित ठेवला. आजोबांच्या सोबत काम करणाऱ्या लोकांकडनं भरपूर काही माहिती मिळाली, भरपूर काही शिकायला मिळालं. काँग्रेस पक्ष सोडायचा विचार सुद्धा मनात येत नाही. परत जेवढ्या यात्रेचा अनुभव मी तुम्हाला सांगेल की जेव्हा वाशिम ते मालेगाव पायी सकाळी निघाले, तर जेही गावं सकाळची किंवा मिरशीपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी ते चाललेत, तर सकाळी 5 वाजता मायमावल्या आरतीचे ताटं घेऊन त्यांचं स्वागत करण्यासाठी हजर होत्या. अशोक चव्हाण परत काँग्रेसमध्ये आले, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांचं स्वागतच राहील आणि सगळ्यात जास्त आनंद म्हणून सगळ्या लोकांची समस्या सोडवण्यासाठी, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एकत्रित आलेली आहे. आणि महायुती तुम्हाला सुद्धा माहिती ही स्वार्थासाठी एकत्र आलेली आहे. ते एक खूप मोठं क्षण आहे. म्हणजे आज मालेगावची लोक असतील, मिरशीची लोक असतील, वारंगीवरचे लोक सांगतील की आमच्या फाट्यावरून राहुलजी गेले. हे लपून नाही, तर सगळ्यांना माहिती आहे. कोर्टात आपण भांडलो, एकट्याने भांडलो, जवळपास 60 आमदार आम्ही कोर्टात गेलो होतो. म्हणजे जनता जनार्दन आहेत, ते जाणकार सुद्धा आहेत, त्यांना ही गोष्ट सुद्धा माहिती आहे. पण नक्कीच मी प्रांजळ प्रयत्न केला कामं मार्गी लावायचा, ते कामं मार्गी पण लागायचं.